नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंडिकेटर्स, नॅचरल इंडिकेटर्स, हाऊ टू मेक नॅचरल इंडिकेटर्स अँड इफेक्ट ऑफ ॲसिड बेस ऑन इंडिकेटर्स we see this. Now in this video we see next part of this topic. So let's start this point here. So look here. Can you tell, तुम्ही सांगू शकता का, what happens when sour substance like lime juice, tamarind water falls on Shahabat stones or kitchen platform? Why? तुम्ही सांगू शकता का बघा. What happens when sour substance म्हणजे आंबट पदार्थ like lime juice, लिंबाचा जो रस आहे, tamarind water, चिंचेचं पाणी, falls on शहाबाद stones, शहाबादी फरशीवरती जर हे पदार्थ पडले, किंवा किचन प्लॅटफॉर्म्स, किचनमध्ये फरशी त्या फरशीवरती पडले तर काय घडतं आणि का घडतं हे तुम्ही सांगू शकता का. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हा प्रयोग करून बघायचा आहे की घरातील जी शहाबाद फरशी आहे त्या शहाबाद फरशीवरती लिंबू पिळून बघायचं आहे किंवा चिंचेचं पाणी टाकून बघायचं आहे, काय होतं ते तुमच्या लक्षात येईल. दुसरा क्वेश्चन आहे, कलेक्ट सॉइल सॅम्पल्स फ्रॉम युअर सराउंडिंग्स अँड फाइंड आउट वेदर इट इज ॲसिडिक, अल्कलीन ऑर न्यूट्रल्स. तुमच्या परिसरातील काही मातीचे नमुने घ्या आणि ते ॲसिडिक आहेत, अल्कलीन आहेत की न्यूट्रल आहेत ते तपासून पहा. आता हे कसं पाहायचं हे मागच्या प्रकरणात आपण पाहिलेलं आहे. तिसरा आहे, विच सबस्टन्स आर यूज्ड टू क्लीन ग्रेनिश स्टेन्स ऑन कॉपर वेसल्स अँड टू शाईन ब्लॅकिश सिल्वर युटेन्सिल्स. विच सबस्टन्स आर यूज्ड टू क्लीन ग्रेनिश स्टेन्स ऑन कॉपर वेसल्स. तुमच्या घरी तांब्याची भांडी आहेत, त्या तांब्याच्या भांड्यावरती हिरवट असा थर असतो, तो थर घालवण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो. अँड टू शाईन ब्लॅकिश सिल्वर युटेन्सिल्स. चांदीची जी भांडी आहेत काळपट पडलेली ही जी भांडी आहेत, ही भांडी चकचकीत करण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो हे तुम्ही शोधून काढायचं आहे. व्हाय टूथपेस्ट इज यूज्ड फॉर ब्रशिंग टीथ. आपण दररोज सकाळी टूथब्रशनं ब्रश घासतो, मग टूथपेस्ट का वापरले जाते किंवा दात घासण्यासाठी ह्या टूथपेस्टचा वापर का केला जातो, त्याच्यामध्ये कोणता असा घटक असतो की जेणेकरून आपले दात स्वच्छ होतात. तर ह्या सर्व 4 प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. यानंतर आपण पाहतोय ॲसिड. ॲसिड म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. व्हॉट इज मीन ॲसिड? Acid is such a substance which give H+ ion in solution state. Acid हा एक असा पदार्थ आहे की जो द्रव अवस्थेत H+ आयन्स देतो. फॉर एक्झाम्पल HCl डिसोसिएट इन वॉटर सोल्युशन्स. हायड्रोक्लोरिक आम्लाचं पाण्यामध्ये विघटन होतं, डिसोसिएशन होतं, म्हणजे काय होतं, विघटन होतं. कशा प्रकारे होतं तर पहा, HCl ॲक्वियस म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडचं जलीय द्रावण इथे घेतलं, त्याचं डिसोसिएशन करतोय आपण. डिसोसिएशन केल्यानंतर काय मिळणार, पहिल्यांदा आपल्याला H+ आयन्स म्हणजे हायड्रोजन आयन मिळतो आणि काय मिळतो तर Cl- म्हणजे क्लोराईड आयन मिळतो. म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाचं जलीय द्रावण तयार केला तर त्याचं डिसोसिएशन होतं आणि डिसोसिएशन झाल्यानंतर आपल्याला H+ आयन म्हणजे हायड्रोजन आयन मिळतो आणि क्लोराईड आयन मिळतो. Now we share the examples of some acids. आम्लाची आणखी काही उदाहरणं आपल्याला इथं पाहायचे. हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याचं रेणुसूत्र आहे HCl. नायट्रिक ॲसिड HNO3. सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. कार्बोनिक ॲसिड त्याचं रेणुसूत्र आहे H2CO3. पण हे कुठल्या स्टेटमध्ये घ्यायचं आहे, इन कोल्ड एरेटेड ड्रिंक, म्हणजे जे काही शीत पेय आहेत त्या शीत पेयमध्ये ही कार्बोनिक ॲसिड असतात. H2CO3 हे त्याचं रेणुसूत्र आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड्स.
आवर डेली डाएट कंटेन्स अ फ्यू नॅचरल ॲसिड्स. आपल्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा नैसर्गिक आम्ल हे थोड्या प्रमाणात असतं. दे आर माइल्ड इन नेचर्स. ते नैसर्गिकरित्या एकदम सौम्य असतात. अँड हेन्स आर नॉट हार्मफुल लाईक मिनरल ॲसिड्स. आणि खनिज आम्लाप्रमाणे हे घातक नसतात. तर आपल्या रोजच्या आहारामध्ये असणारी जी आम्ल आहेत ते आम्ल कसे असतात, सौम्य असतात आणि खनिज आम्ल इतकी दाहक नसतात किंवा घातक नसतात. A few substances having natural acids organic are given in the following tables. काही नैसर्गिक आम्ल जे आहेत ती पुढील टेबलमध्ये दिलेले आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर कोणते आहेत? तर इन दिस टेबल देअर आर गिवन सिरियल नंबर्स 1 to 6. सबस्टन्स सोर्स म्हणजे कोणत्या पदार्थातून हे ॲसिड्स आपल्याला मिळतं आणि कोणतं मिळतं ते आपण इथं बघणार आहोत. सो फर्स्ट वी शेअर्स विनेगार. पहिला जो सबस्टन्स आहे तो विनेगार. विनेगारमधून आपल्याला मिळतं ॲसेटिक ॲसिड. कोणतं मिळतं? ॲसेटिक ॲसिड. दुसरा आहे ऑरेंज. ऑरेंज सर्वांना माहिती आहे संत्र. आपण संत्री खातो पण त्या संत्रीमध्ये काय असतं? सिट्रिक ॲसिड असतं. संत्र्यामध्ये काय असतं? सिट्रिक ॲसिड. त्यानंतर टॅमरिंड, चिंच सर्वांना माहिती आहे. त्या चिंचेमध्ये असतं टार्टारिक ॲसिड. त्यानंतर टोमॅटो. रोजच्या आहारामध्ये आपण टोमॅटो वापरतो आणि या टोमॅटोमध्ये आहे ऑक्झॅलिक ॲसिड. कर्ड, दही सर्वांना माहिती आहे. सर्वांच्या परिचयाचं हे दही आपल्या आहारामध्ये सुद्धा असतं आणि या कर्डमध्ये म्हणजे दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. त्यानंतर आपण बघतो लेमन, लिंबू. या लिंबूमध्ये असतं सिट्रिक ॲसिड्स. तर कोणत्या पदार्थामध्ये कोणतं ॲसिड्स असतं जे नैसर्गिक आहे ते आपण इथं पाहिलं. नाव विचारचं प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड. आम्लाचे काही गुणधर्म आहेत. गुणधर्म काय आहेत? तर पहिला आहे ॲसिड्स आर सोअर इन टेस्ट. ॲसिड जे आहेत ते चवीने कसे असतात? आंबट असतात. सोअर इन टेस्ट म्हणजे चिंच जर तुम्ही घेतली तर चिंचमध्ये ॲसिड असतं आणि या चिंचेची चव जी आहे ती चव कशी आहे? आंबट आहे. त्यामुळं ॲसिड्स आर सोअर इन टेस्ट. सेकंड आहे ॲसिड्स मोलेक्युल कंटेन हायड्रोजन आयन H+ आयन ॲज अ मेन कॉन्स्टिट्युएंट्स. आम्लाचा जो रेणू आहे त्या रेणूमध्ये मुख्य घटक कोणता आहे? तर हायड्रोजन आयन. त्याला आपण H+ आयन असे म्हणतो. दुसरा याच्या पुढचा आहे ॲसिड रिॲक्ट विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन आयन. आम्लाची जर धातूबरोबर अभिक्रिया झाली, जर अभिक्रिया झाली इट फॉर्म हायड्रोजन गॅस. तिथं हायड्रोजन गॅस तयार होतो. ॲसिड रिॲक्ट विथ कार्बोनेट्स अँड लिबरेट CO2 गॅस. आम्लाची जर कार्बोनेटाबरोबर जर अभिक्रिया झाली तर काय होतं? लिबरेट CO2 गॅस. कार्बन डायऑक्साईड वायू हा लिबरेट होतो, बाहेर पडतो. म्हणजे आम्लाची कार्बोनेटाशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. आणि शेवटचा आहे ब्ल्यू लिटमस टर्न रेड इन ॲसिड. ॲसिडमध्ये जर तुम्ही ब्ल्यू लिटमस घातला तर त्याचा रंग लाल रंगाचा होतो. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड. नेक्स्ट वी सी हिअर्स यूज ऑफ ॲसिड्स. आम्लाचे उपयोग काय आहेत? आम्ल आपल्याला उपयोगी कसं पडतं? तर पहिला आहे ॲसिड्स आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. रासायनिक खते तयार करताना ह्या आम्लाचा वापर केला जातो, ॲसिडचा वापर केला जातो. दुसरा आहे ॲसिड्स आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह, ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन, डाईज अँड पेंट्स. प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह जे स्फोटक पदार्थ आहेत ते स्फोटक पदार्थ तयार करण्यासाठी ॲसिडचा वापर केला जातो. ऑइल प्युरिफिकेशन्स, तेलाचं शुद्धीकरण करायचं आहे तर तेलाचं शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा ह्या ॲसिडचा उपयोग केला जातो. मेडिसिन तयार करायचे आहेत, डाईज तयार करायचे आहेत, पेंट्स तयार करायचे आहेत. म्हणजे कलर आणि डाय तयार करत असताना किंवा रंग आणि डाय तयार करत असताना, औषधे तयार करत असताना ॲसिडचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ क्लोराईड साल्ट. वेगवेगळे क्लोराईडचे क्षार तयार करण्यासाठी
भिन्न भिन्न क्लोराईडचे क्षार तयार करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर केला जातो. म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर कशासाठी केला जातो, तर क्लोराईडचे वेगवेगळे क्षार तयार करण्यासाठी केला जातो. चौथा यूज आहे डायल्यूट H2SO4 ॲसिड इज यूज्ड इन द बॅटरीज इन ब्रॅकेट इलेक्ट्रिक सेल. ज्या इलेक्ट्रिक सेल आहेत किंवा ज्या बॅटरीज आहेत ते बॅटरी तयार करण्यासाठी डायल्यूट H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड इथं वापरलं जातं. फिफ्थ आहे डायल्यूट HCl इज यूज्ड फॉर स्टरिलायझेशन ऑफ वॉटर. स्टरिलायझेशन ऑफ वॉटर म्हणजे पाणी जंतुविरहित करण्यासाठी, पाण्यातील जंतू मारण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर केला जातो. ॲसिड इज यूज्ड फॉर मेकिंग ऑफ व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प. लाकडाच्या लगद्यापासून पांढरा कागद तयार करण्यासाठी ॲसिडचा वापर केला जातो. म्हणजे लाकडापासून कागद तयार करतात हे आपल्याला माहीत आहे, पण लाकडाचा लगदा घ्यायचा आहे आणि लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र असा कागद इथं तयार करायचा आणि तो तयार करण्यासाठी ॲसिडचा उपयोग केला जातो. सो दीज आर द युजेस ऑफ ॲसिड्स. नाव इज हिअर्स नेक्स्ट पॉइंट, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अँड कॉस्टिसिटी ऑफ ॲसिड्स. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे काय, तीव्र आम्ल. अँड कॉस्टिसिटी ऑफ ॲसिड्स, आम्लाची दाहकता. आम्लाची दाहकता कशा प्रकारे असते आणि तीव्र आम्ल कशा पद्धतीने असतं ते आपल्याला इथं पाहायचं आहे. Dissolution of concentrated H2SO4 in water generate large amount of heat. Dissolution of concentrated H2SO4. तीव्र H2SO4, तीव्र सल्फ्युरिक आम्ल घेतला, पाण्यामध्ये घेतला, तर पाण्यामध्ये ते विरघळल्यानंतर काय होतं, इट जनरेट लार्ज अमाऊंट ऑफ हीट. तिथं मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. म्हणजे तीव्र सल्फ्युरिक आम्ल पाण्यामध्ये विरघळल्यानंतर मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. म्हणजे सहज सल्फ्युरिक ॲसिड जर पाण्यामध्ये विरघळलं तर पाण्यामध्ये त्याची मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. Therefore, dilution of concentrated acid it is slowly added to waters. त्यामुळेच कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड ज्यावेळी आपण डायल्यूट करतो, सौम्य करत असताना इट इज स्लोली ॲडेड टू वॉटर, पाण्यामध्ये अगदी हळुवारपणे सोडावं लागतं. म्हणजे हे जे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आहे ते डायल्यूट करत असताना, सौम्य करत असताना पाण्यामध्ये हळूहळू टाकावे लागते. नेवर ॲड वॉटर इन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. तीव्र आम्लामध्ये कधीच पाणी टाकू नये. म्हणजे तीव्र सल्फ्युरिक आम्लामध्ये कधीच पाणी टाकायचं नाही, तर पाण्यामध्ये हळूहळू ॲसिड सोडायचं आहे. इट विल प्रोड्यूस इनॉर्मस हीट अँड कॉज एक्सप्लोजन. इट विल प्रोड्यूस इनॉर्मस हीट, तिथं मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. अँड कॉज एक्सप्लोजन, आणि स्फोट होण्यास कारणीभूत ठरतो. जर तुम्ही सल्फ्युरिक आम्लामध्ये डायरेक्ट पाणी ओतला तर मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होईल आणि कदाचित तिथे मोठ्या प्रमाणात स्फोट देखील होईल. अल्कलीज लाईक सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स आर स्ट्रॉंग अँड कॉस्टिक इन नेचर. सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारखे जे अल्कलीज आहेत ते तीव्र असतात आणि दाहक असतात. Their concentration solution burns skin as it decomposes the proteins in skin. Their concentration solution, जर या अल्कलीचं तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जर घेतला, इट कॅन बर्न द स्किन, तर ते आपली त्वचा जाळू शकतं. इट कॅन बर्न द स्किन, ते आपली त्वचा जाळू शकतं. ॲज इट डिकम्पोज द प्रोटीन्स इन द स्किन, आणि आपल्या स्किनमध्ये असणारे, त्वचेमध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत, प्रथिन जे आहेत त्याचं डिकम्पोजिशन करतं म्हणजे विघटन करतं. सो दीज आर द कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स अँड कॉस्टिसिटी ऑफ ॲसिड्स. नाव सर नेक्स्ट पॉईंट्स, यूज युअर ब्रेन पॉवर्स. तुम्ही थोडंसं डोकं चालवायचं आहे, तुमच्या मेंदूचा वापर करायचा आहे. कशासाठी? सो लुक हिअर्स,
The iron knife shines better after cutting the sour fruits like lemon, raw mangoes. Why? Iron knife एक लोखंडी सुरी असते. Shines better after cutting the sour fruits. जर तुम्ही आंबट फळे, कुठले आंबट फळे, लिंबू, कैरी यासारखे जे फळं आहेत, ही फळं कापल्यानंतर तुमची जी सुरी आहे ती सुरी चकाकते. का चकाकते? तर त्याचं उत्तर तुम्ही शोधायचं. आता सोअर फ्रूट्स आंबट फळे आहेत, म्हणजे लेमन आहे, रॉ मँगोज आहेत, म्हणजेच त्याच्यामध्ये काय ॲसिड आहे आणि ॲसिडचा परिणाम म्हणून ती जी सुरी आहे ती सुरी चकाकते. आता हा संदर्भ मी तुम्हाला सांगितलं आहे, पण तुम्ही डिटेलमध्ये त्याचं उत्तर शोधायचं. वी हॅव सीन दॅट मिनरल्स ॲसिड्स आर हार्मफुल टू अवर बॉडी. आपल्या शरीरासाठी खनिज आम्ले जे आहेत ती शरीरासाठी घातक असतात. तरीसुद्धा हाऊएव्हर सेव्हरल ऑर्गॅनिक ॲसिड्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी अँड प्लांट्स. वनस्पती आणि आपलं शरीर यांच्यामध्ये असणारी जी सेंद्रिय आम्ले आहेत ती आम्ले आपल्यासाठी उपयोगी असतात, हे आपण पाहिलेलं आहे. DNA deoxyribonucleic acids is an acid present in our body. Decides heredity property. DNA सारखा जो घटक आहे तो घटक आपल्या शरीरामध्ये असतो. DNA म्हणजे काय? तो डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड्स हा आपल्या शरीरामध्ये असतो. इट डिसाइड्स हेरिडिटी प्रॉपर्टी. अनुवांशिकतेचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्या DNA वरून ठरले जातात. अनुवांशिकतेचे जे गुण आहेत हे गुण कोण ठरवतं? तर DNA ठरवतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे DNA अनुवांशिकतेचे गुण ठरवतात. प्रोटीन्स विच आर पार्ट ऑफ आवर बॉडी सेल्स आर मेड अप ऑफ अमिनो ॲसिड्स. प्रोटीन्स जे आहेत ते आपल्या शरीरातील पेशींचा भाग असतात आणि हे जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स कशापासून बनलेले आहेत? अमिनो ॲसिडपासून बनलेले आहेत. फॅट ऑफ आवर बॉडी इज फॉर्म्ड बाय फॅटी ॲसिड्स. आपल्या शरीरात असणारे जे फॅट्स आहेत ते फॅट्स फॅटी ॲसिड्सपासून बनलेले असतात. म्हणजे थोडक्यात काय बघितलं आपण की आपल्या शरीरामध्ये आम्ले असतात, वनस्पतीमध्ये सुद्धा आम्ले असतात, तर ते आपल्यासाठी उपयोगी असतात. आपल्या शरीरामध्ये असणारे DNA जे आहेत ते DNA काय करतात? अनुवांशिकतेचे गुण ठरवतात. प्रोटीन्स हा आपल्या शरीरातील पेशींचा भाग आहे, पण तो अमिनो ॲसिड्सपासून बनलेले आहेत. आणि फॅट्स जे आपल्या शरीरात असतात ते फॅटी ॲसिड्सपासून बनलेले असतात. म्हणजे आपल्या शरीरातील बरेचसे घटक हे ॲसिड्सपासून बनलेले असतात, हे आपण इथं पाहिलं. आता आपण पुढचा भाग पाहतोय, बेस अल्कली. बेस म्हणजे आम्लारी हा घटक आपण आता इथं पाहतोय. अल्कली इज अ सबस्टन्स हुज वॉटर सोल्युशन गिव्ज हायड्रॉक्साईड OH- आयन. अल्कली हा एक असा पदार्थ आहे की ज्याचं पाण्यामध्ये सोल्युशन तयार केलं, द्रावण तयार केलं तर काय मिळतं? हायड्रॉक्साईड OH- आयन्स आपल्याला मिळतो. फॉर एक्झाम्पल NaOH ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड्स. सोडियम हायड्रॉक्साईडचं आपण जलीय द्रावण इथे घेतलं. इट गिव्ज काय मिळतं? Na+ ॲक्वियस सोडियम आयन्स. म्हणजे Na+ सोडियम प्लस Na+ हा आयन आपल्याला इथे मिळतो, त्याला सोडियम आयन आपण म्हणतो. हा सोडियम आयन Na+ इथं मिळतो. आणखी काय मिळतं? तर OH- हा हायड्रॉक्साईड आयन आपल्याला मिळतो. म्हणजे थोडक्यात सोडियम हायड्रॉक्साईडचं जर जलीय द्रावण तयार केलं तर आपल्याला सोडियम आयन म्हणजे Na+ आणि हायड्रॉक्साईड आयन म्हणजे OH- आयन आपल्याला इथं मिळतो. सम एक्झाम्पल्स ऑफ बेस अँड अल्कलीज. काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजे आहेत. पहा तर पहिला आहे तर सोडियम हायड्रॉक्साईड्स. इथं तुम्हाला पाहता येतं, हा आहे सोडियम हायड्रॉक्साईड्स. दुसरा आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स. दुसरा काय आहे? पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स. तिसरा एक्झाम्पल आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड्स. चौथा आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड्स आणि पाचवं आहे अमोनियम हायड्रॉक्साईड्स. So these are the examples of base or alkali. So I repeat again: sodium hydroxide, potassium hydroxide, calcium hydroxide, magnesium hydroxide and ammonium hydroxides. Next we see here some tables of formulae of alkali and their uses. एक टेबल आपण इथं पाहतोय ज्याच्यामध्ये फॉर्म्युले ऑफ अल्कलीचे रेणुसूत्र आहेत अँड देअर युजेस, त्यांचे युजेस आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत.
तर पहा सिरियल नंबरमध्ये 1 to 5 नंबर्स आहेत. नेम ऑफ अल्कली, इथं आपण सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅश, कॅल्शियम हायड्रॉक्साईड लाईम वॉटर्स, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशिया अँड अमोनियम हायड्रॉक्साईड्स. तर हे अल्कलीज आहेत. ह्या अल्कलीचं रेणूसूत्र आणि त्याचा यूज आपण इथं पाहतोय. चला तर सुरुवातीला पाहतोय आपण सोडियम हायड्रॉक्साईड, त्याला दुसरं नाव आहे कॉस्टिक सोडा. तर याचा फॉर्म्युला आहे NaOH. याचा फॉर्म्युला आहे NaOH आणि यूज काय तर वॉशिंग सोप, धुण्याचा साबण तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरं अल्कली आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, त्याला आपण पोटॅश म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आहे KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH आणि यूज काय तर सोप किंवा शॅम्पू तयार करण्यासाठी या पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. त्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड, त्याला आपण लाईम वॉटर म्हणतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईडला काय म्हणतो लाईम वॉटर्स. याचा फॉर्म्युला आहे CaOH2. याचा फॉर्म्युला आहे CaOH2 आणि यूज आहे लाईम किंवा व्हाईट वॉशिंग, म्हणजे व्हाईट वॉशिंग करण्यासाठी किंवा लाईम वॉशिंग करण्यासाठी या कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा वापर इथे केला जातो. चौथा आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणतो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडला काय म्हणतो आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया. रेणूसूत्र आहे MgOH2. रेणूसूत्र काय MgOH2 आणि त्याचा वापर आहे ॲसिडिटी रेजिस्टंट मेडिसिन, ज्याला आपण अँटासिड म्हणतो. आम्ल विरोधक औषध, याला काय म्हणायचं आहे आम्ल विरोधक औषध, त्याला थोडक्यात आपण म्हणतो अँटासिड्स. आणि शेवटचं आहे अमोनियम हायड्रॉक्साईड्स. अमोनियम हायड्रॉक्साईड्स याचा फॉर्म्युला आहे NH4OH. याचा उपयोग आहे फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स, खतांच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं आपण या टेबलमध्ये काही अल्कलीज बघितले, त्यांचे फॉर्म्युले बघितले आणि त्यांचे युजेससुद्धा पाहिले. यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहतोय ऑलवेज रिमेंबर, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचे आहे रिमेंबर फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ एनी सबस्टन्स इट इज डेंजरस टू टेस्ट, इनहेल ऑर टच देम्स. कोणत्याही पदार्थाची आयडेंटिफिकेशन जर करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायचं आहे इट इज डेंजरस टू टेस्ट, त्याची चव घेणं हे घातक असू शकतं. इनहेल श्वास घेणं, श्वासामार्फत त्याची धुरी घेणं हे सुद्धा आरोग्यास घातक असू शकतं. ऑर टच देम, त्याला स्पर्श करणं सुद्धा घातक असू शकतं. म्हणजे एखाद्या पदार्थाचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जर तुम्ही त्याची चव घेतला, त्याचा वास घेतला किंवा त्याचा स्पर्श केला तर ते आपल्यासाठी घातक असू शकतं. नेक्स्ट विषयर्स प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज. अल्कलीजचे गुणधर्म आपण इथं पाहतोय. सो फर्स्ट अल्कली हॅज बिटर टेस्ट. अल्कलीना चव जी असते ती चव कशी असते बिटर असते. बिटर म्हणजे काय तर कडवट टेस्ट असते. अल्कली हॅज बिटर टेस्ट, कडवट अशी चव त्याला असते. सेकंड आहे दे आर स्लिपरी. ते स्पर्श केल्यानंतर कसे लागतात बुळबुळीत लागतात. स्पर्श केल्यानंतर कसे लागतात बुळबुळीत लागतात. तिसरा आहे अल्कली कंटेन्स हायड्रॉक्साईड OH- आयन ॲज अ मेन कॉन्स्टिट्युएंट्स. अल्कलीमध्ये मुख्य घटक बघितला तर तो मुख्य घटक काय हायड्रॉक्साइड्स OH- आयन्स हा मुख्य घटक आहे. मेटल्स ऑक्साइड्स आर जनरली अल्कलीन इन नेचर्स. सर्वसामान्यपणे धातूंची ऑक्साईड हे आम्लारी धर्मी असतात. सर्वसामान्यपणे धातूंची ऑक्साईड म्हणजे धातूंचा ऑक्साईड बरोबर जर अभिक्रिया झाली आणि अभिक्रिया झाल्यानंतर त्यांच्यापासून जे ऑक्साइड्स तयार होतात हे ऑक्साइड्स कसे असतात आम्लारी धर्मी असतात. कसे असतात आम्लारी धर्मी असतात. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज. नाव वी सी नेक्स्ट पॉइंट हिअर्स न्यूट्रलायझेशन्स. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय उदासीनीकरण. न्यूट्रलायझेशन करतं म्हणजे काय करतं तर ॲसिड आणि बेस यांचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म नाहीसे करून नवीन पदार्थ तयार करतं. म्हणजे काय करतं सो लुक हिअर्स ॲसिड कंटेन H+ आयन्स हायड्रोजन आयन्स. ॲसिडमध्ये H+ आयन असतो हे आपण पाहिलं. अँड अल्कली कंटेन OH- आयन म्हणजे हायड्रॉक्साईड आयन्स असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ॲसिडमध्ये H+ आयन्स आणि अल्कलीमध्ये OH- आयन असतात हे आपल्याला माहिती आहे. साल्ट अँड वॉटर आर फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲसिड अँड अल्कली. ज्यावेळी आपण ॲसिड आणि अल्कली यांचं कॉम्बिनेशन करतो संयोग करतो त्यावेळी त्यांच्यापासून तयार होणारे जे घटक आहेत ते घटक काय आहेत साल्ट अँड वॉटर म्हणजे क्षार आणि पाणी तयार होतात. म्हणजे आम्ल आम्लारी यांच्या रासायनिक अभिक्रियेतून क्षार आणि पाणी तयार होतात. सो विशर्स ॲसिड प्लस
base. It gives salt plus water. म्हणजे आपण इथं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन थोडक्यात मांडली. ॲसिड प्लस बेस, आम्ल अधिक आम्लारी. इट गिव्स साल्ट प्लस वॉटर म्हणजे क्षार अधिक पाणी. नाव शेअर्स वन एक्झाम्पल्स. HCl that is the hydrochloric acid plus base we take here NaOH that is the sodium hydroxide. म्हणजे इथं आपण HCl हा ॲसिड घेतला आणि NaOH हा बेस घेतला म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड बेस इथे घेतला. सो व्हॉट हॅपन देअर हॅपन वी गेट हिअर NaCl दॅट मीन्स सोडियम क्लोराईड म्हणजे सोडियम क्लोराईड हा साल्ट मिळतो अँड प्लस वॉटर that is the H2O we get here in this neutralization reaction. So this is a chemical reaction. So this chemical reaction is called a neutralization reaction. So this chemical reaction is called neutralization. म्हणजे ही जी रिएक्शन आपण इथे बघितली त्या रिएक्शनला आपण काय म्हणतोय न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता आणखी एक गोष्ट आपण इथे पाहतोय. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट आपण इथं पाहतोय. काय तर हायड्रोक्लोरिक ॲसिड इज प्रेझेंट इन आवर स्टमक. HCl जे आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते आपल्या शरीरामधील स्टमकमध्ये असते. इट हेल्प्स टू एजी डायजेशन प्रोसेस. म्हणजे त्यामुळं पचनक्रिया जी आहे ती पचनक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी मदत होते. हाऊएव्हर एक्सेसिव्ह ॲसिड लीड्स टू इनडायजेशन्स. तरी देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात जर ॲसिड निर्माण झालं किंवा हे जास्त प्रमाणात असणारं ॲसिड्स लीड्स टू इनडायजेशन अपचनास कारणीभूत ठरते. अँटासिड्स आर यूज्ड टू कंट्रोल दिस हायपर ॲसिडिटी. अशा प्रकारची जी हायपर ॲसिडिटी आहे ती कंट्रोल करण्यासाठी अँटासिडचा वापर केला जातो. दिस मेडिसिन कंटेन्स मिल्क ऑफ मॅग्नेशियम. मग अशा प्रकारची जी मेडिसिन्स आहेत म्हणजे आपण जे अँटासिड्स देणार आहोत त्या प्रकारचे जे मेडिसिन्स आहेत द मेडिसिन कंटेन्स मिल्क ऑफ मॅग्नेशिया. त्याच्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया हा घटक असतो. सच अल्कलीन मेडिसिन न्यूट्रलाइज एक्सेस ॲसिड्स प्रेझेंट इन स्टमक. सच अल्कलीन मेडिसिन्स हे जे आम्लारी धर्मी औषध आहे इट न्यूट्रलाइजेस एक्सेस ॲसिड्स. जे जादा झालेलं ॲसिड आहे जे जादा झालेलं आम्ल आहे त्या आम्लाचं न्यूट्रलायझेशन करतं. अँड प्रेझेंट इन स्टमक म्हणजे स्टमकमध्ये असणाऱ्या जादा आम्लाचं न्यूट्रलायझेशन करण्याचं काम ही औषधं करत असतात. द ॲसिडिटी ऑफ सॉइल इन्क्रीजेस ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. द ॲसिडिटी ऑफ सॉइल इन्क्रीजेस म्हणजे द ॲसिडिटी ऑफ सॉइल मातीची आम्लता इन्क्रीजेस ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला तर जमिनीची सुपीकता कमी होते, त्याची आम्लता वाढते. अंडर द गायडन्स ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट लाईमस्टोन्स ऑर लाईम वॉटर इज मिक्स्ड इन द ॲसिडिक सॉइल्स. मग अशी जी ॲसिडिक सॉइल आहे आम्लधर्मी जी जमीन आहे त्या जमिनीचं आम्लता कमी करण्यासाठी काय केलं जातं ॲग्रिकल्चरिस्ट जे शेतीतज्ञ आहेत त्या शेतीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लाईमस्टोन किंवा लाईम वॉटर्स चुनखडी किंवा चुन्याची निवडी ही त्या ॲसिडिक सॉइलमध्ये म्हणजे आम्लयुक्त मातीमध्ये आम्लयुक्त जमिनीमध्ये मिक्स केली जाते. म्हणजे जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी चुनखडी किंवा चुन्याची निवडी यासारखे पदार्थ शेतीतज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरले जातात. सच अल्कलीन सबस्टन्स न्यूट्रलायझेस एक्सेस ॲसिड प्रेझेंट इन द सॉइल्स. मग या प्रकारचे जे अल्कलीन सबस्टन्स आहेत म्हणजे आपण लाईम वॉटर आणि लाईमस्टोन इथं बघितलं तर यासारखे जे पदार्थ आहेत ते पदार्थ काय करतात जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ॲसिडचं न्यूट्रलायझेशन करतात. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ॲसिडचं न्यूट्रलायझेशन करण्याचं काम हे जे अल्कलीन सबस्टन्स आहेत म्हणजे लाईमस्टोन्स आहेत लाईम वॉटर्स आहेत हे करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण इंट्रोडक्शन टू ॲसिड बेस या प्रकरणाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲसिड आणि प्रॉपर्टी ऑफ ॲसिड, युजेस ऑफ ॲसिड्स, बेस, प्रॉपर्टीज ऑफ बेस, युजेस ऑफ बेस तर या सर्व गोष्टींचा विचार केला, अभ्यास केला आणि सर्वात शेवटी आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय पाहिलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. आपलं जे प्रकरण सुरू आहे
इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस हे प्रकरण इथं संपते आणि त्याच्यावरचा एक्झरसाइज तुम्हाला सोडवायचा आहे. आणि आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं प्रकरण घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू.